होर्मुझचा मार्ग सुकर करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न, इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला, 5,000 पौंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये काल इराणचे 3 बडे नेते ठार, इस्रायलचा दावा. संरक्षण प्रमुख अली लारिजानी त्यांचा मुलगाही ठार, तर लारिजानींच्या मृत्यूनंतर इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार. इराणचा रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार, इस्रायलमध्ये 2 ठार, अनेक जखमी, अनेक इमारतींचंही मोठं नुकसान. इराणविरोधात युद्ध पुकारणाऱ्या ट्रम्प यांना मोठा झटका, युद्धाविरोधात अमेरिकन सैन्यातच बंडाळी माजल्याची माहिती. दहशतवाद विरोधी केंद्र प्रमुखांचा राजीनामा, तर संघर्षात 200 अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचं समोर. परभणीमध्ये एलपीजी गॅस पंपवाल्यांची मनमानी, 15 दिवसांपूर्वी 58 रुपये असलेला दर आता 97 रुपयांवर. ऑटो चालकांची आज बंदची हाक. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 भाजपच्या गोटात. ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता. अकोला महापालिकेत ठाकरे गटाला मोठा धक्का, ठाकरे सेनेच्या 4 नगरसेवकांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मंगेश काळेही शिंदेंच्या शिवसेनेत. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे नाराज, उदय सामंत यांनी दिल्लीमध्ये शेवाळेंना घेऊन श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. नवी मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन. राज्यभरात अवकाळीचा फटका, धाराशिव, बीड, हिंगोली, सांगलीत गारपीट, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. राज्यातल्या 5 जिल्हा परिषदांमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होतीये. सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली आणि सातारा या जिल्हा परिषदांमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल. सोलापुरात भाजपचाच अध्यक्ष होणार हे नक्की आहे. माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या बार्शीकडे सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद गेलंय. दीपक वैद्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती मिळतेय. तर संभाजीनगरात शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलंय. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची काल चर्चा होती, मात्र गणित जुळत नसल्यानं ती आता धूसर झालीय. दोन्ही शिवसेना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये भाजपचा अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित आहे, मात्र ऐनवेळी काही चमत्कार होतो का याकडेही लक्ष लागलंय. तर सांगलीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप युतीकडे 24 सदस्य आहेत, तर अजित पवारांचे 6 सदस्य संपर्कात असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे. महाविकास आघाडीकडे 36चं संख्याबळ आहे. त्यामुळे आता 31 हा जादुई आकडा असलेल्या सांगलीत नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे. तर सातारा जिल्हा परिषदेत भाजप शिवसेनेचं गणित जुळणार का याचीही उत्सुकता आहे. तर सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि सातारा या जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड होणार आहे. सोलापूरमध्ये भाजपचाच अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना काय करणार, शिवसेनेचे दोन्ही गट काय करणार याची उत्सुकता आहे. कारण का ठाकरे गटातले काही नगरसेवक हे भाजपमध्ये गेलेले आहेत. परभणीमध्ये भाजपचं सरकार येणार की भाजपचे अध्यक्ष बसणार की चमत्कार होणार. सांगलीमध्ये महायुती महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस आहे, नेमकी कोणाची सरशी होते याची उत्सुकता आहे. तर साताऱ्यामध्ये भाजप आणि शिवसेना जुळवून घेणार का हाही प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 सदस्य गायब आहेत. दोन्ही सदस्य भाजपच्या गोटात गेल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि ललिता सोनावणे भाजपच्या गोटात गेल्याची माहिती आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा काल सुरू होती, मात्र गणित जुळत नसल्यानं ती आता धूसर झालेली आहे. ठाकरेंची शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ शकते अशी देखील सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे. संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण आता संख्याबळाचं गणित जुळत नाहीये, त्यामुळे ती शक्यता धूसर झाली आहे. दुसरीकडे
ठाकरे गटातले 2 नगरसेवक हे भाजपमध्ये गेल्याच्या चर्चांना सुरुवात झालेली आहे। संजय निकम आणि ललिता सोनावणे या भाजपमध्ये गेल्याची शक्यता वर्तवली जाते, तशी माहिती मिळते। त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष असेल। आणि सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड आज होणार आहे। भाजप युती आणि महाविकास आघाडीने अध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दोन्ही बाजूचे मिळून सगळे म्हणजे 61 सदस्य सध्या जिल्ह्याबाहेर आहेत। ते आज सकाळी प्रत्यक्ष निवड प्रक्रियेवेळी जिल्हा परिषदेत उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडीचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 36 आणि भाजप युतीचे 25 सदस्य वेगवेगळ्या वाहनातून येणार आहेत। दुपारी 2 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यामध्ये उघड मतदानाद्वारे निवडी होतील। निवडणुकीचे निकाल लागल्यावर तब्बल 39 दिवसांनी या निवडी होत आहेत। भाजप युतीकडे सध्या 24 सदस्य आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 सदस्य संपर्कात असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे। महाविकास आघाडीच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे 36चा संख्याबळ आहे। 61 सदस्य असलेल्या सभागृहात बहुमतासाठी 31 सदस्यांची आवश्यकता आहे। आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी। सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याचा फैसला आज होणार आहे। तब्बल 39 दिवसानंतर म्हणजे निवडणुका पार पडल्यानंतर 39 दिवसानं या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडणार आहेत। निकालामध्ये ज्या पद्धतीचं बहुमत हे अस्पष्टपणे या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळेच महाविकास आघाडी बरोबरच महायुतीकडून देखील सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहणार आहेत अशा पद्धतीचे चित्र आहे। आज सकाळी 11 वाजता या सगळ्या निवडीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। सुरुवातीला अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर अर्जाची छाननी होईल आणि 2 वाजता या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे या एकूण सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेमध्ये अजित पवार राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांची शिवसेनाची भूमिका महत्वाची राहणार आणि हेच महायुतीतील 2 पक्ष कुणाच्या बाजूने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। यावरच सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा असेल असं या ठिकाणी चित्र आहे। सध्या तरी महाविकास आघाडीकडून शरद पवार राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल, काँग्रेसचा उपाध्यक्ष असेल आणि जर अजित पवार राष्ट्रवादीचे सदस्य महाविकास आघाडी सोबत राहिले तर त्यांना 2 ते 3 सभापतीपद अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे आणि यातून नेमकं आता या ठिकाणी आज निवडीमध्ये काय स्पष्ट होतं, कुणाचा अध्यक्ष होतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळेसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। परभणी जिल्हा परिषदेमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच भाजप अध्यक्ष परभणी जिल्हा परिषदेमध्ये विराजमान होईल। अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आल्यानं परभणीत भाजपचा मार्ग मोकळा झालाय। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं 55 पैकी 24 जागा जिंकल्यात। यानुसार आज ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता अर्ज दाखल केले जाणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता ही निवड केली जाणार आहे। तर परभणीमध्ये भाजप इतिहास घडवणार आहे। परभणीमध्ये पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष विराजमान होणार आहे। पहिल्यांदाच भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आल्याने परभणीमध्ये भाजपचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक होतीये। 55 पैकी 24 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ही कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे परभणीच्या या निवडणूक प्रक्रियेकडे सध्या सगळ्यांचं लक्ष आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी लोक गॅस एजन्सी बाहेर रांगा लावतात। मागणी जास्त, पुरवठा कमी, यामुळे यवतमाळकरांना गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागते। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गेल्या 3 ते 4 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यातील गॅस एजन्सी समोर नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगा लावतानाचं दृश्य आपल्याला पाहताना मिळत आहे। आखाती देशातील ज्या युद्धाच्या झळा आहेत त्या आता यवतमाळकरांना सोसाव्या लागत आहेत। सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी जे आहेत ग्राहक सिलेंडरसाठी येत आहेत। कधीपासून तुम्ही या ठिकाणी सिलेंडरसाठी आले आहात? कधी नंबर लावला होता? 3 दिवसापासून 3 दिवसापासून सिलेंडर लावता। त्रास होते वयाच्या हिशोबानं। पहिले आल्याबरोबर पावती मिळे, आता मिळून राहिली।
काय नेमकी अडचण तुम्हाला येऊ राहील? तर अडचण अशी आलेली आहे, ऑनलाईन नंबर लावा म्हणते. ते संध्याकाळी 12 ते 6 वाजेपर्यंत नंबर लावा म्हणत आहे. ते 12 ते 6 वाजेपर्यंत नंबर लागला तरी इथं येऊन पावती, जेव्हा सिलेंडर आले तेव्हा तुम्हाला पावती देण्यात येईल म्हणते. आणि ते सिलेंडर कधी येईन काय येईन त्याचा काही नेम नाही आहे आणि जे गॅरंटी नाही आहे. आणि आज सिलेंडर आलं बी, आम्ही आमच्या घरी म्हणजे कामानिमित्त आलो, काही दुपारी ड्युटीवर गेलो, कामावर गेलो, आम्हाला कसं काय माहीत पडणार आहे ते सिलेंडर काय. निश्चितच आपण जर पाहिलं तर नागरिकांना OTP येतो आणि त्यानंतर सिलेंडर घेऊन जा असं सांगण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी रात्री 12 ते सकाळी 6पर्यंतच नंबर लावण्याचा एक वेगळा अनुभव या नागरिकांना आता सिलेंडरसाठी येत आहे. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. यवतमाळमधलं हे चित्र आहे. गॅस एजन्सी समोर नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. OTP येतोय पण सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे आता या नागरिकांनी थेट गॅस एजन्सी गाठलेली आहे आणि सिलेंडर मिळावा यासाठी रांगा लावलेल्या आहेत. धाराशिवमध्ये काढणीला आलेल्या द्राक्ष बागेला गारपिटीनं झोडपलंय. 2 दिवसांनी बाजारात विकल्या जाणाऱ्या द्राक्षांचा गारपिटीमुळे चिखल झालाय. द्राक्ष बागेतून आढावा घेतलाय अप्पासाहेब शेळके यांनी. धाराशिवच्या लोहारा तालुक्यात गारपिटीनं होत्याचं नव्हतं झाले. अक्षरशः द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात. आपण लोहाऱ्यातल्या द्राक्ष बागेत आहोत. पाहू शकतो की पूर्णपणे पानगळ झालेली आहे. खाली द्राक्षाचा खच साचलाय. काल ही 2 ते 3 दिवसात द्राक्ष तोडणीला आलेले द्राक्ष होते. मात्र एका गारपिटीनं, एका पावसानं ही पूर्ण जमीनदोस्त झाली. वरवर जरी आपण पाहत असलो की थोडंसं फ्रेशपणा दिसतोय, पण ह्याला नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येतो की पूर्णपणे कसे मणी याचे आहेत ते सडलेले आहेत. जागच्या जागेवर वरच्या बाजूनं या द्राक्षाच्या जी घड आहेत त्याच्या जवळपास 50 ते 60% जागेवर नासलेले आहेत आणि पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये उरलेले मणीसुद्धा नासण्याची भीती आहे, कारण पावसानं याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. हे द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत. कधी तोडायचं होतं द्राक्षांना? आता पावसानं 2 ते 3 दिवसातच माल काढणीला आलेला आहे. 2-3 दिवसात काढून घ्यायचा होता. आणि कालच्या पावसानं पूर्णपणे डॅमेज झालं आणि गळून गेलं सगळं आणि काही आता मार्केटमध्ये माल विकण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. सरकारनं पंचनामे करावे आणि मदतीची मागणी केली जाते. मात्र जे पीक 2 दिवसानंतर काढायचं होतं, बाजारात जाणार होतं, त्याचे पैसे येऊन पुढचं नियोजन होतं, ते पूर्ण नियोजन या अवकाळी पावसानं कोलमडलंय. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, लोहारा. नाशिकमधील बहुचर्चित एकनाथ खरात उर्फ कॅप्टन या भुंदुगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राईम ब्रांच युनिटनं अटक केलेली आहे. या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवरती बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानं एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती मिळते आणि या व्हिडिओची सखोल तपासणी सुरू असून यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात भोंदूगिरी करणाऱ्या एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेली आहे. कॅप्टन खरात हा एक भोंदूबाबा आहे आणि तो ज्योतिषीच्या नावाखाली अनेक महिलांचं त्याने शोषण केलेलं आहे. अनेक राजकीय व्यक्तींचं त्याला पाठबळ आहेत. माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले होते. काही मंत्र्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहेत. काही अनेक जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांचं त्याच्या ट्रस्टवरती नाव आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना भेटून याबाबत सविस्तर निवेदन देणार आहेत व याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील माचापूरमध्ये गारपीट, गारांचा अक्षरशः रस्त्यावर खच. त्यामुळे या गावाचं मिनी काश्मीरमध्ये रूपांतर झाल्याचं चित्र. रस्त्यावर साचलेल्या गारांमुळे रस्ते अक्षरशः पांढरे शुभ्र झाले. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल. हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. गारपिटीसह झालेल्या पावसानं गहू, हरभरा, ज्वारीसह काढणीला असलेल्या हळदीच्या पिकाचंही नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. बेळगावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी. तब्बल 1.5 तास गारपिटीसह जोरदार पाऊस.
त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. जोरदार वाऱ्यामुळे तारा तुटल्यानं अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारांचा जोरदार पाऊस. गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे वीज पुरवठाही खंडित. लातूर जिल्ह्यातल्या काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्गजवळ गारपीट. महामार्गावर गारांचा खच, त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा. धाराशिवच्या लोहारा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका. काढणीला आलेल्या कलिंगडाचं गारपिटीमुळे मोठं नुकसान. सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. सांगली जिल्ह्याच्या मिरज शहरातही वादळी वारे आणि गारपीट. दिवसभराच्या तीव्र उन्हानंतर रात्री झालेल्या पावसानं उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. धाराशिवमध्ये काढणीला आलेल्या द्राक्षबागेला गारपिटीचा फटका. 2 दिवसांनी बाजारात विकल्या जाणाऱ्या द्राक्षांचा गारपिटीमुळे भीषण चिखल झालाय. गारांच्या तडाख्यानं द्राक्षबागेची मोठ्या प्रमाणात पानगळ. जमिनीवर द्राक्षांचा खच. लोहारा तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. बीड जिल्ह्यात अचानक विजांच्या कडकडाटासह गारपीट. या अवकाळीचा पिकांना मोठा फटका. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांचीही तारांबळ. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 4 ते 5 हजार क्विंटल गव्हाची आवक. अधिक आवक झाल्यानं भावात क्विंटल मागे 700 ते 900 रुपयांची घट. गॅस टंचाईमुळे बिस्किट कारखाने बंद असल्याचा मागणीला फटका. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय चिंचोले यांची माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. अहेरी उपविभागातील मुलचेरा आलापल्ली परिसरात पावसाच्या सरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी तारांबळ. 2016चं शिक्षक मारहाण प्रकरण. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच. रितू तावडेंचा दोषमुक्ती अर्ज कोर्टानं फेटाळला. 2 शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी रितू तावडेंविरोधात गुन्हा दाखल आहे. मुंबईतील मिठी नदीतला गाळ काढायला ठेकेदार मिळेना. अटी शिथिल करून तसंच मुदतवाढ देऊनही ठेकेदारांचा प्रतिसाद नाहीच. निविदेसाठी आधी 11 मार्च आणि नंतर 17 मार्चची मुदत होती. गेल्या वर्षी गाळ काढण्याचं काम ठेकेदारानं अर्ध्यावर सोडलं होतं. अमरावती महापालिकेच्या आमसभेत लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदारपणाचं दर्शन. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अनेक नगरसेवक चक्क मोबाईलवर गेम खेळताना दिसले. त्यामुळे नगरसेवक नागरिकांसाठी कामं करतील का अशी शंका उपस्थित होती. छत्रपती संभाजी महाराजांची आज 337वी पुण्यतिथी आणि बलिदान दिन. सुनेत्रा पवारांकडून वडू गावात जात संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन. सांगलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिवप्रतिष्ठानची मूक पदयात्रा. हजारो कार्यकर्ते मुंडन करून पायात चप्पल न घालता पदयात्रेत सहभागी. शिवाजी पार्कवर पार पडणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. उद्याच्या सभेत राज ठाकरे नेमकी कोणती तोफ डागणार याकडे सगळ्यांचं लक्ष. पुण्यात आजपासून 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार. संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार. तर रविवारी स्पर्धेची अंतिम लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार. पोलिसाच्या वेशात एका बहुरूपी कलाकाराची कॉमेडी. उदयनराजेंसमोर जलमंदिर पॅलेसमध्ये सादरीकरण. यावेळी खासदार उदयनराजेही खळखळून हसले. महालक्ष्मी सरस बचत गट, स्वयंसहाय्यता समूह आणि महिला उद्योजकांसाठी नागपुरात राज्यस्तरीय प्रदर्शन सुरू. नागपूरकरांचा या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद. अवघ्या 6 दिवसात बचत गटांकडून तब्बल 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादनांची विक्री. राष्ट्रीय स्तरावर अमरावतीचा सन्मान. भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या किरण महल्ले यांची नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्तीचे आदेश काढले. किरण महल्ले या भाजपा महिला मोर्चाच्या माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा.
विरार पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या नारिंगी ब्रिजचं काम 92% पूर्ण. लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार. महापौर अजीव पाटील यांचा अधिकाऱ्यांसोबत कामाचा आढावा. आणि यानंतर युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्या पाहूया. इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठा स्फोट झालाय. हेसाराग परिसरात मंगळवारी झालेल्या स्फोटाचे व्हिडिओ समोर. स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण. इराणच्या बासिज या निमलष्करी दलाच्या तळावर इस्रायलचा हल्ला. इराणची राजधानी तेहरानमधल्या या हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. या हल्ल्यामध्ये बासिज दलाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारल्याचा इस्रायलचा दावा. अमेरिकेचा इराणच्या क्षेपणास्त्र तळांवरती हल्ला. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला. 5000 पौंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव. होर्मुझचा मार्ग सुकर करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ले केले. संयुक्त कारवाईत इराणच्या बासिज दलाचं अतोनात नुकसान. अंदाजे 300 सैनिक आणि अनेक वरिष्ठ कमांडर ठार झाल्याची प्राथमिक माहिती. इस्रायलचे इराणच्या लष्करी तळांसोबत नेत्यांवरही हल्ले. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे इराणच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचे आदेश. लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या नेत्यांनाही ठार करण्याचे आदेश. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी ठार. तसंच त्यांचे पुत्र अली लारिजानी यांचे पुत्र अली रजा बियातही ठार. इराणकडून लारिजानींच्या मृत्यूची पुष्टी. तर संरक्षण प्रमुख ठार झाले तरी प्रत्युत्तर कायम असा इराणचा निर्धार. इस्रायलवर इराणनं क्षेपणास्त्र हल्ले केले. राजधानी तेल अवीववर इराणनं क्षेपणास्त्र डागली आहेत. हल्ल्यामध्ये इस्रायलमधील इमारतींचं मोठं नुकसान झालंय. इराणचे 2 वरिष्ठ कमांडर मारल्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा दावा. आमचं हवाई दल इराणच्या अनेक शहरांवरती हल्ले करत असल्याचीही पंतप्रधान नेतन्याहू यांची माहिती. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावरून अमेरिका एकाकी या लढाईत आम्ही उतरणार नसल्याचं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून स्पष्ट. तर युद्ध संपल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी मदत करणार असल्याचंही स्पष्ट केलं. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मित्र राष्ट्रांवर विशेषतः नाटो संघटनेतल्या राष्ट्रांवर संतापलेत. इराणविरुद्ध युद्धात ट्रम्प यांच्या आवाहनाला नाटो राष्ट्रांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यावरून ट्रम्प यांचा तिळपापड झालाय. नाटो राष्ट्रांचा उल्लेख त्यांनी कृतघ्न असा केलाय. नाटोनं साथ दिली नाही तरी अमेरिकेची कारवाई सुरूच राहील अशी त्यांनी वल्गनाही केलेली आहे. नाटो हा वन वे ट्रॅफिक होता असं आपण मानत आलोय असंही त्यांनी म्हटलंय. दरवर्षी आम्ही नाटो राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी शेकडो अब्ज डॉलर्स खर्च करतो, पण ते आमच्यासाठी काहीही करत नाहीत असा त्रागा ट्रम्प यांनी केलेला आहे. इराणला रशिया मदत करत असल्याचं अमेरिकन मीडियाचं वृत्त. अमेरिकेच्या लक्ष्यांना निशाणा बनवण्यात रशियाची गुप्त मदत. रशियाच्या मदतीमुळेच इराणकडून अमेरिकन तळांना अचूक लक्ष्य केलं जात आहे. अमेरिकन मीडियाचं वृत्त. युक्रेनचे राष्ट्रप्रमुख व्लोदिमीर झेलेन्स्की यांची इराण विरोधात भूमिका. रशिया आणि इराण देश भाई भाई आखाती देशात सुरू असलेल्या युद्धासंदर्भात झेलेन्स्कींचं वक्तव्य. अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी केंद्राचे प्रमुख जो केंट यांचा राजीनामा. इराणकडून अमेरिकेला धोका नव्हता, मात्र इस्रायलच्या दबावामुळे युद्ध सुरू झाल्याचा केंट यांचा आरोप. ट्रम्प यांना पत्र लिहून युद्धासंदर्भात नाराजी व्यक्त केली. युद्धामुळे जगातील महत्त्वाचे 3 तेल मार्ग धोक्यात. होर्मुझची सामुद्रधुनी, फुजैरा बंदर आणि बाब अल मंदेब सामुद्रधुनीचा मार्ग धोक्यात. या 3ही महत्त्वाच्या मार्गांवरच्या अस्थिरतेमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर मोठा परिणाम. युद्धामुळे पाकिस्तानात एलपीजी सोबतच तेलाचाही तुटवडा. पाकिस्तानातले पेट्रोल पंप अक्षरशः बंद. तेल टंचाईमुळे पाकिस्तानची 23 मार्चला होणारी लष्कराची परेडही रद्द. 28 एप्रिलला लष्कराची परेड होईल अशी पाक सरकारची माहिती. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे श्रीलंकेत 4 दिवसांचा आठवडा. आजपासून शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठं आठवड्यातून केवळ 4 दिवसच कार्यरत राहणार. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार. कतार एअरवेजनं काल 1600 भारतीय मायदेशी परतले. त्यासाठी कतार एअरवेजनं 5 विशेष विमानं चालवली. मुंबई, दिल्ली, कोची, तिरुवनंतपुरमसाठी चालवण्यात आलेल्या विशेष विमानांनी भारतीय मायदेशी.
धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर पहाटेपासूनच रांगा, लहान मुलं, महिला, वृद्ध माणसं पहाटेपासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत. अनेकांच्या घरचा गॅस संपल्यानं हॉटेलमधून पार्सल आणून जेवण्याची वेळ, तर भाड्याच्या घरात चूल पेटवता येत नसल्यानं अनेक जण अडचणीत. गॅस टंचाईमुळे पंढरपुरातील इस्कॉनचं मोफत अन्नछत्र गेल्या 4 दिवसांपासून बंद. मोजक्या भाविकांसाठी सध्या चुलीवर स्वयंपाक सुरू. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरात लवकर गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी. हिंगोलीत गॅस तुटवड्याचा खानावळीवर परिणाम. मेन्यू कार्डवरील अनेक पदार्थ बंद. अनेक ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करून हॉटेल व्यवसाय सुरू. मात्र चुलीवर जेवण बनवण्यास वेळ लागत असल्यानं सर्व्हिसला वेळ, व्यवसायात 30 ते 40% घट. गॅस टंचाईमुळे बुलढाण्यातील हिवरा आश्रम गुरुकुलमधील 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक चुलीवर. दिवसभरात 5 क्विंटल स्वयंपाक. स्वामी विवेकानंदांचं स्मारक असल्यानं राज्यभरातील पर्यटक, भाविक आश्रमात, भाविक आणि पर्यटकांना देखील चुलीवरचाच महाप्रसाद. स्वयंपाक सुरू होतो, पण गेल्या काही दिवसापासून चुलीवर करावं लागत असल्यामुळे धूर, उष्णता याचा त्रास महिलांना होतो. आम्ही प्रशासनालाही विनंती केली, त्यांनी सहकार्य करण्याचं पूर्ण आश्वासन केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की कोणी घाबरून जाण्याचं, पॅनिक होण्याचे कारण नाही. त्या दृष्टीनं आम्ही थोडं आश्वस्त झालो की हा प्रश्न लवकरच सुटेल. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सणही महागणार. व्यावसायिक गॅस वेळेवर मिळत नसल्यानं श्रीखंडाचे दर आता 300 रुपयांवरून 350 रुपये प्रति किलो. जो प्लास्टिक बॅग होते, तुपाचे, दुधाचे, श्रीखंडाचे जे कंटेनर आहे सर्व महाग झाले. त्याचे 40-40, 50-50 रुपये प्रति किलो मागे वाढलेले आहे रेट. आणि रिटेल काउंटरलाही श्रीखंड 1 तारखेलाच आम्ही 20 रुपये प्रति किलो वाढवलं. हीच परिस्थिती पुढे चालत राहिली तर अजून 5 ते 10% श्रीखंड, आम्रखंड, तूप यांचे रेट वाढतील. गोंदिया जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या पथकांकडून 188 ठिकाणी धाडी. हॉटेल, रेस्टॉरंटमधून आतापर्यंत 53 गॅस सिलेंडर जप्त, तर गोंदियाच्या तिरोड्यात एकावर गुन्हा दाखल. रायगडच्या खालापूरमध्ये महसूल विभागाचं धाडसत्र. एका रिसॉर्टवर तहसीलदारांचा छापा. 7 घरगुती वापराचे सिलेंडर जप्त. खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया आज पार पडणार आहे. याआधी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची दालनं प्रशासनानं सुसज्ज ठेवलेली आहेत. दुपारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा पार पडणार आहे. निवड सभेपर्यंत सांगली जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार, कुणाची सत्ता येणार याचा सस्पेन्स कायम राहणार आहे. अध्यक्षांच्या केबिनमधून आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी. सांगली जिल्हा परिषदेमध्ये कुणाची सत्ता येणार, सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार आणि या खुर्चीवरती अध्यक्षपदाच्या कोण बसणार याचा फैसला आता अवघ्या काही तासांमध्ये होणार आहे. सांगली जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी आज पार पडतायत. निवड प्रक्रियेला काही वेळानंतर सुरुवात झाल्यानंतरच या ठिकाणी सभागृहामध्ये या ठिकाणी अधिकृत सभा होईल आणि या सभेनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी या ठिकाणी पार पडणार आहेत आणि त्यामुळेच आज जिल्हा परिषद अध्यक्षांचं दालन जे आहे ते सुसज्ज ठेवण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीबरोबरच महायुतीकडून देखील सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू आहेत आणि त्यामुळेच सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कुणाची येणार याबाबत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहणार आहे आणि त्यामुळेच सांगली जिल्हा परिषदेची सत्ता स्थापनेच्या क्षण आहेत त्यामध्ये अनेक घटना या ठिकाणी घडताना दिसून येतात आणि त्यामुळेच सर्वांची उत्सुकता लागलेली आहे की सांगली जिल्हा परिषदेमध्ये कुणाची सत्ता येणार आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज सांगली जिल्हा परिषदेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची जी दालनं आहेत ती दालनं सुसज्ज करून ठेवण्यात आलेली चित्र दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन निलेश शेळव्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. सिलेंडर तुटवड्याचा फटका हा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या दादर इथल्या इंदुरी चाट कॉर्नरला देखील बसलाय. गॅस सिलेंडर अभावी हॉटेलच्या स्वयंपाकघरात त्यांनी इलेक्ट्रिक इंडक्शन तसंच इलेक्ट्रिक स्टीमर बसवलेत. या सगळ्या बदलांचा व्यवसायावर नेमका काय परिणाम होतोय या संदर्भात संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. आपण सध्या दादर येथील इंदुरी चॅटमध्ये आहोत. अर्थात हे हॉटेल हे मनसे नेते, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं आहे आणि यात देखील आपण बघतोय की संदीप देशपांडे यांनी आपल्या
चाट कॉर्नरचा पूर्ण कायापालट केलेला आहे. इथल्या ज्या गॅसच्या शेगड्या होत्या त्यावरती आपण आता बघू शकतो की इंडक्शन ठेवण्यात आलेलं आहे. इकडे सध्या एक इंडस्ट्रियल लेवलचं एक इंडक्शन आहे, त्यासोबत एक इलेक्ट्रिक फ्रायर देखील आहे, जिकडे सगळं वस्तू तळल्या जातात, पदार्थ तळले जातात. त्यासोबतच आपण इथे जर बघितलं तर एक इलेक्ट्रिक स्टीमर देखील आहे, त्यामध्ये पोहे तसेच खिचडी करताना खिचडी सध्या बनवल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. आता सगळं इलेक्ट्रिकवर झालेलं आहे. काय अडचणी येत आहेत? तर मुळात अडचण होतो तो टाईम स्पेंडचा अडचण येते. आज समजा तुमच्याकडे जर गॅस असेल तर तुम्ही मोठ्या कढईमध्ये एका वेळेला फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण म्हणून समजा समोसे काढायचे आहेत तुम्हाला, तर एका वेळेला 20-25 समोसे तुमचे निघतात. आता तुम्ही बघता हा जो फ्रायर आहे तिथे त्याच्यामध्ये तुम्हाला 4-5च्या वर समोसे काढता येत नाही, त्यामुळे तुम्हाला बल्क ऑर्डर करता येत नाही. मग कुठेच जो व्यावसायिक गॅस आहे तो उपलब्धच नाही. व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नाही. आता तुम्ही बघता ते एक सिलेंडर आमच्याकडे पडून आहे, ह्याच्यासाठी आम्ही 2 म्हणजे जवळजवळ 10 दिवस झाले आम्ही ऑर्डर दिलेली आहे ते सिलेंडर संपलं आहे म्हणून, पण अजूनपर्यंत आम्हाला त्याची रिप्लेसमेंट मिळालेली नाही. काही तुम्हाला तुमच्या मेन्यू कार्डमध्ये बदल करावे लागलेत का, काही दरवाढ करावी लागली आहे का, आणि जो वेळ होतो त्याच्यामुळे कस्टमर नाराज होतात? अजून तरी आम्ही कुठली दरवाढ केलेली नाही आहे. आता असं आहे की आता इलेक्ट्रिक चालू केलं आहे, तर नेमकं इलेक्ट्रिकचं बिल किती येतं आहे हे कन्झम्पशन जे होतं आहे त्याच्यावर किती बिल येतं आहे हे आम्हाला कळेल. त्याच्यानंतर पण जर परिस्थिती नाही सुधारली तर मग कदाचित दरवाढ करावी लागेल. अजून तरी आम्ही सस्टेन करू शकतो आहे तेवढं आम्ही करू. हॉटेल व्यवसायात तसे ते नवीन आहेत. असं असलं तरी आपण बघतोय की त्यांनी आपल्या सगळ्या किचनचा कायापालट केलेला आहे, कुठेही दरवाढ केलेली नाही आणि ग्राहकांना कुठेही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यांना जे सुरुवातीचं आपण खाद्य पुरवत होतं त्याच क्वालिटीचं खाद्य देता येईल, ही त्यांच्यासोबतच मुंबईतील तमाम हॉटेल व्यवसायाकडून काळजी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. पुणेकरांनी घरगुती गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावू नयेत असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलंय. घरपोच सिलेंडर मिळेल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. तुमची बुकिंग झाल्यापासून 96 तासाच्या आत जे डिस्ट्रीब्युटर आहे ते तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला सिलेंडर उपलब्ध करून देतील. तर तुम्हाला कुठल्याही पॅनिकमध्ये येऊन लाईन लावायची आवश्यकता नाही आहे. तुमची बुकिंग करावा, तुम्हाला घरी मिळून जातील. आजसुद्धा मी हेच आवाहन करतो आहे की तुम्ही जरी तिथे गेलात तरीही तुम्हाला वॉक इनमध्ये सिलेंडर मिळणार नाही आणि त्याची आवश्यकता पण नाही आहे, कारण आम्ही स्वतः पुढाकार घेऊन स्वतः आमच्या सर्व डिस्ट्रीब्युटरला सांगून घरामध्ये सिलेंडर पोहोचवण्याच्या डोमेस्टिक सिलेंडर पोहोचवण्याचं सर्व नियोजन केलेलं आहे. अभिनेत्री सारा अली खान अनेकदा देशातल्या प्रसिद्ध मंदिरांना भेटी देताना दिसते. उत्तराखंडमधले प्रसिद्ध असलेल्या बद्रीनाथ आणि केदारनाथ इथं अनेकदा ती जाऊन आली आहे. पण आता या मंदिरांसह राज्यातील इतर 45 मंदिरांमध्ये प्रवेशासंदर्भात मंदिर समितीने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं समोर आलंय. या नियमांनुसार साराला मंदिरात सहज प्रवेश मिळणार नाहीये. हिंदू नसलेल्या भाविकांना जर या मंदिरांमध्ये दर्शन घ्यायचं असेल तर आपली सनातन धर्मावर श्रद्धा असल्याचं लेखी प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे. या नियमांच्या संदर्भात बद्री केदार मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी अभिनेत्री सारा अली खानचा विशेष उल्लेख केल्यानं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. अली खान जी का सनातन के प्रति वो कहेंगे मेरी आस्था मेरा भाव है और वो एफिडेविट देंगे, वहाँ पे तो हम तसल्ली कराएंगे. मैं कह रहा हूँ जिनकी सनातन धर्म के प्रति आस्था होगी, जो लिखेगा मैं सनातनी हूँ, मैं हिंदुत्व को मानता हूँ, उन सबका स्वागत है. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.